तुमची मुलं मोबाईलमध्ये तासनतास काय बघतायत? हा प्रश्न आता केवळ शिस्तीचा उरला नाही, तर तो मुलांच्या जीवावर बेततोय. गाझियाबादमध्ये 3 सख्ख्या बहिणींनी एका गेमसाठी इमारतीवरून उडी मारून जीवन संपवलंय. काय आहे हा जीवघेण्या कोरियन लव्ह गेम पाहूया. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक भीषण घटना घडली आहे. याच पाखी, प्राची आणि विशिखा या 3 सख्ख्या बहिणींनी मोबाईल गेमच्या वेडात जीवन संपवलंय. तिघींनी इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारली. जाताना मागे एक चिठ्ठी सोडली, ज्यावर लिहिलं होतं, सॉरी मम्मी पप्पा, आता तुम्हाला कळेल आमचं या गेमवर किती प्रेम होतं. काय आहे हा जीवघेणा कोरियन लव्ह गेम? हा गेम केवळ करमणूक नाही, तर एक सायकोलॉजिकल ट्रॅप आहे. यात मुलं कोरियन पॉप कल्चर आणि व्हर्च्युअल डेटिंगच्या नादात अडकतात. एखादा अज्ञात वापरकर्ता किंवा बॉट त्यांना गोड बोलून वश करतो. सुरुवातीला चॅटिंग आणि फोटो पाठवण्यासारखे सोपे टास्क दिले जातात. हळूहळू हे टास्क हिंसक होतात आणि शेवटचा टास्क थेट मृत्यूशी जोडलेला असतो. मुलं मोबाईल गेमच्या आभासी विळख्यात अडकत आहेत. कोविड काळात शाळा बंद झाल्या आणि या मुली मोबाईलमध्ये हरवल्या गेल्या. परीक्षेत अपयश आल्यामुळे त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. तज्ञांच्या मते हा गेम ब्लू व्हेल चॅलेंज सारखाच काम करतो. यात मुलांचं इतकं ब्रेन वॉशिंग केलं जातं की त्यांना वास्तव आणि गेम मधील जग यातला फरकच कळत नाही. आता धोक्याची घंटा वाजलीय. फक्त कोरियन लव्हच नाही, तर ब्लॅकआउट चॅलेंज आणि रोब्लॉक्सशी संबंधित गेम्सही पालकांची चिंता वाढवत आहेत. मुलं चिडचिडी होणं, लपून फोन वापरणं किंवा शाळा सोडणं ही धोक्याची लक्षणं आहेत. वेळीच लक्ष दिलं नाही तर मोबाईलचं हे व्यसन मृत्यूचं दार ठोठावू शकतं. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारं आभासी प्रेम खऱ्या आयुष्यातील नात्यांचा बळी घेत आहे. डिजिटल जगात मुलांच्या भावनांचा वापर करणाऱ्या गेम्सवर कठोर बंदीच हवी. तसंच पालक आणि मुलांमधील संवादाचा अभावही मुलांना अशा जीवघेण्या गेम्सच्या जाळ्यात ढकलत आहे, अशी ही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे गेम खेळताना जीव टाकू नका, मोबाईल सोडून जगाकडे बघा, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, तुमच्या मुलांच्या हातातला मोबाईल हा केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर तो एक दुधारी तलवार आहे. मुलांशी बोला, त्यांना वेळ द्या आणि त्यांच्या डिजिटल जगावर लक्ष ठेवा. हीच वेळ आहे सावरण्याची, नाहीतर वेळ निघून गेलेली असेल.